नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी आवारा भटक्या परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. आज आपण निघालो आहोत एका नवीन जर्नीवरती, एका नवीन ठिकाणी, जिथे जाण्यासाठी मी गेले कित्येक वर्ष प्रयत्न करत होतो, पण मला जायला मिळत नव्हतं. तर आपण आज निघालो आहोत गुहागरला. चिपळूणमध्ये शूटसाठी आलोय. गेले 8 दिवस आम्ही चिपळूणमध्येच होतो. आज ऑफ डे आहे, म्हणून मुद्दामून गुहागरला निघालोय. एक की हे एक कारण आहे, 180 घरटी आता मला इथे दिसली आहेत. आणि दुसरं म्हणजे ह्या वर्षी गुहागर च्या समुद्रावरती सगळ्यात जास्त नेस्टिंग झालेले आहे. विक्रमी नेस्टिंग 270 कासवांची घरटी सापडलेली आहेत. आणि त्याच निमित्ताने मी आज गुहागर समुद्राला भेट देतोय. आता चेक करतोय की कुठल्या घरट्यांमध्ये किती पिल्ले आहेत. तर ह्या जिथे 170 घरटी आहेत तिथे आज मिळाली सकाळी 11 घरटी, 11 पिल्लं. तर दादा परत एकदा चेक करून बघतोय कुठे आहेत का आलेली. तर ही 11 पिल्लं आपण आता समुद्रामध्ये सोडणार आहोत, जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी त्यांना जायला मदत होईल. आता दरवर्षी कोकणामध्ये कासव महोत्सव ऑर्गनाइज केले जातात, आयोजित केले जातात. नवीन नवीन किनारे ऍड होत आहेत आणि हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 16 किनारे आता सध्या कासव संवर्धनासाठी काम करत आहेत. त्यातलंच एक गुहागर. आणि हे दुसरं जिथे घरटी आहे तिथे 81 कासवांची पिल्लं सोडण्यात आली. आणि ती पिल्लं बघताना असं वाटत होतं की एवढ्या आहेत मोठ्या प्रमाणावरती मी आजपर्यंत कधी पिल्लं बघितली नव्हती. ती मला फर्स्ट टाइम अनुभवायला मिळाली की 81 पिल्लं एका टायमाला समुद्रामध्ये सोडण्यात आली. तिथला जो फॉरेस्ट म्हणजे तिथला जो केअरटेकर आहे तो सांगत होता आम्हाला की त्यांनी आदल्या दिवशी जवळपास 150 पिल्लं सोडली होती. एकंदर बघता 8 किलोमीटरचा समुद्र आणि 8 किलोमीटरच्या समुद्रपट्ट्यामध्ये जवळपास 270 घरटी भेटणं कासवांची ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त गुहागर समुद्र किनाऱ्यावरती जर एवढं होत असेल तर विचार करा आपल्या कोकण किनारपट्टीवरती कासवांचं केवढं मोठं संवर्धन केलं जाऊ शकतं. आणि आता सगळ्यात मोठं श्रेय जातं निसर्ग मित्रमंडळ, दुसरं म्हणजे कासवांचे बाबा आपले मोहन दादा आणि महाराष्ट्र राज्य वन विभाग आणि कांदळवन विभागामधल्या पण अधिकाऱ्यांनी पण ह्या प्रोजेक्टसाठी खूप मदत केलेली आहे. तर ह्या सगळ्यांचं ही मेहनत आहे की आज कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावरती पूर्णपणे कासवाचं संवर्धन केलं जात आहे. सुरुवात वेळासारख्या छोट्या गावातून झाली, पण आज कोकणातल्या बहुतेक समुद्र किनाऱ्यांनी हे अंगीकारलेलं आहे की कासव संवर्धन कसं करायला पाहिजे. आणि पुढचे आपले ब्लॉग हे असेच 5-5 मिनिटाचे असतील, जास्त मोठे नसणार आहेत. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवारा भटक्या आपलं एक चॅनल 1 लाख सबस्क्रायबर झालेलं आहे, म्हणून आता सध्या आपण आवारा भटक्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय. हे चॅनल पण लवकरच 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजेत. त्या अनुषंगाने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.